त्याच्यामध्ये जी चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांचा उल्लेख टाळल्याचं समजतंय. तुमच्यापर्यंत काय नेमकी माहिती आहे? माझ्यापर्यंत सुद्धा तीच माहिती आलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने त्या दिग्विजय पाटलांना अटक करण्याची टाळाटाळ केली जात होती आणि पार्थ पवारांपर्यंत पोहोचायचा सुद्धा प्रयत्न केला जात नव्हता, त्या अनुषंगाने असं वाटत होतं की हे होणारच होतं, फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. त्यामुळे कदाचित आता सगळेजण वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत, कुणाचं लक्ष नाही असं बघून हे चार्जशीट फाईल केले का असं वाटतं. परंतु याच्यामध्ये काही झालं तरी एक मुंडवा असेल किंवा शिवाजीनगरचा घोटाळा असेल, याच्यामधून जे कोणी लोक आहेत ते कागदोपत्री इतके अडकलेले आहेत की त्यांना सोडवणं म्हणजे त्या गुन्ह्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न आहे, एवढं याच्यातून दिसतंय. पाठीशी घालतात असं वाटतंय का? 100% याच्यामध्ये शंका काही उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या पद्धतीने हा सगळा घोटाळा झाला, ज्या पद्धतीने सगळी नावं पुढे येत होते, ज्या पद्धतीने FIR दाखल झाला, ज्या पद्धतीने ह्या इन्व्हेस्टिगेशनचं त्याला म्हणजे रफादफा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरून असं वाटतंय की 100% मूळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं जर चालू राहिलं तर हळूहळू ही केस सुद्धा संपूर्ण निकालात निघेल आणि कोंडवा घोटाळा कधी झाला होता की नाही अशी परिस्थिती निर्माण होईल, अशी यामुळे भीती वाटते. आणि आता अजितदादांच्या निधनानंतर सगळ्या घडामोडी घडतात आणि दुसरीकडे या संपूर्ण तपासाला आता एक वेगळं प्रकरण येईल का जर पार्थ पवारांचं नाव आणि दिग्विजय पाटलांचं नाव या चार्जशीट मध्ये नाही? निश्चितपणे येणार, कारण ज्या पद्धतीचा हा गुन्हा घडलेला आहे त्याच्यामधून कुणाचंही नाव वगळणं हे काही योग्य नाही. आमचा त्या दृष्टीने पाठपुरावा राहील. चार्जशीटची प्रत अजून हातात आलेली नाही, परंतु ते आल्यानंतर मात्र जर असं त्यांनी केलं असेल पोलिसांनी, म्हणजे केलं आहे याची आमची खात्रीच आहे, तर त्याच्यावर आम्हाला पुढचा काहीतरी उपाय बघावा लागेल. आता नेमकी काय भूमिका घेणार आहे? आधी ते चार्जशीट हातात येऊ दे, त्यानंतर जर गरज पडली तर ज्यांनी हे केले आम्ही कदाचित कमिशनरना भेटू, कदाचित वेळ पडली तर कोर्टात जाता येईल. याच्या संदर्भात दोन्ही तिन्ही प्रकार जे काही उपलब्ध आम्हाला रेमेडीज आहेत, कदाचित लोकायुक्ताकडे जावं लागेल, त्या सगळ्या आम्ही पार पडू. कदाचित पोलीस प्राधिकरणाकडे आम्हाला जावं लागेल की चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन झालंय म्हणून. हे सगळे प्रकार आम्ही त्याच्यामध्ये तपासून पाहू. पार्थ पवारांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, ते तर पहिल्यापासून करतायत. म्हणजे चार्जशीटच्या माध्यमातून ज्या अर्धी 1% भागीदार सापडत नाही त्यांना आता 99% कसे सापडायचे. त्याच्यामुळे हे ज्या पद्धतीने हे FIR झाला आणि ज्या पद्धतीने पुढचं सगळं इन्व्हेस्टिगेशन झालं, त्याच्यातून याच्यात काही ठराविक लोकांना सोडून म्हणजे शीतल तेजवानी वगैरे असे वगळता सगळ्यांना निर्दोष सोडण्याचा हा प्रयत्न आहे, असं माझं ठाम मत आहे. जमीन विक्री करणाऱ्यांना दोषी ठरवलंय, खरेदी करणारे त्याच्यामुळे दोषी नाही असं दिसतंय. मुख्य आरोपी म्हणून ज्यांनी जमीन विक्री केली त्यांनी घोटाळा केला, ज्यांनी खरेदी केली त्यांचा नाही. मग असंच असेल तर गांजा किंवा मेफेड्रॉनमध्ये जे वाहतूक करणाऱ्यांपासून सगळ्यांना पकडतात, पिणाऱ्यांपासून ते गांजा ओढणाऱ्यांपासून किंवा मेफेड्रॉन घेणाऱ्यांपासून तयारी करणाऱ्यांपासून ते गुन्हे आणि या गुन्ह्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे पोलिसांना गुन्हेगारांमध्ये वर्गीकरण करण्याचा अधिकार दिला कुणी? तो अधिकार कुणालाही नाही आहे. त्याच्यामुळे पोलीस जर असं म्हणत असतील की त्यांचा काही संबंध नाही, तर माझं ज्यांनी काही इन्व्हेस्टिगेशन केलंय किंवा ज्यांचे हात याच्या मागे आहेत त्यांना खुलं आव्हान आहे की आपण 4 लोकांमध्ये सगळ्या पत्रकारांसमोर बसू, ते गुन्हे कसे नाहीत एकदा आम्हालाही समजावून सांगावं त्यांनी. ठीक.